तर जगप्रसिद्ध कोल्ड प्ले बँड नवी मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस परफॉर्म करणार आहे। त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमाला 15 ते 20 हजार खासगी वाहनं येणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। 18, 19 आणि 21 जानेवारीला दुपारी 2 ते रात्री 12 या वेळेत अवजड वाहनांना बंदी असणार आहे। नेरूळमधील डी वाय पाटील स्टेडियम या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमासाठी नेरूळ, जुईनगर, सानपाडा, सीबीडी, बेलापूर आणि खारघर परिसरातल्या मैदानांवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। या कार्यक्रमात मोठा आवाज आणि लाईट इफेक्ट असल्यामुळे याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे लहान मुलांना कार्यक्रमाला यायला प्रशासनानं बंदी केली आहे। जगप्रसिद्ध असलेला कोल्ड प्ले हा बँड नवी मुंबईमध्ये येणार आहे आणि 3 शो हे नवी मुंबईमध्ये त्याचे होणार आहेत। नवी मुंबईतल्या नेरूळ या ठिकाणच्या डी वाय पाटील स्टेडियम वरती हे कोल्ड प्ले हा बँड या ठिकाणी येणार आहे आणि 18, 19 आणि 21 तारीख असे 3 दिवस या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्याला सुरुवात झालेली आपण पाहतो की डी वाय पाटील हे स्टेडियम आहे आणि संपूर्णपणे या स्टेडियमच्या आजूबाजूला आहे ते पोस्टर लावण्यात आलेले आहेत, बॅनर लावण्यात आलेले आहेत, कमान उभा करण्यात आलेला आहे। जगप्रसिद्ध हा शो असल्यामुळे मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, भारतभरातनं आहे ते या ठिकाणी लोक हे कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक येणार आहेत। त्यामुळे आता मोठी खबरदारी आहे ते नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळपास या ठिकाणी हजारोच्या संख्येने लाखामध्ये आहे ते लोक येऊ शकतात। म्हणूनच आहे ते या 15 ते 20 हजार वाहनं आहेत ते येण्याची दाट शक्यता आहे आणि या वाहनामुळे नवी मुंबई शहराची वाहतूक व्यवस्था या ठिकाणी पूर्णपणे कोलमडून जाऊ नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून आहे ती तयारी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच आहे ते नेरूळ, जुईनगर, सानपाडा, सीबीडी, उल्वे, खारघर या आजूबाजूच्या जवळपास 15-20 किलोमीटर अंतरामध्ये जे काही मोकळ्या जागा आहेत, मैदान आहेत, त्या मैदानावरती मोकळ्या जागेवरती पार्किंग व्यवस्था ही करण्यात येणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।